नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ताडकळस येथे कलावंताचा रथ जाळल्याप्रकरणी संताप. आरोपींना तात्काळ अटक करून नुकसान भरपाईची मागणी. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस सिंगणापूर रोडवरील स्वर संगम कला संगीत व साहित्य शोरूम समोर उभा असलेल्या महापुरुषांच्या जयंती दिंडी, पालखी व विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारा आकर्षक रथ अज्ञात व्यक्तींनी जाळून खाक केल्याची घटना 2 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे कलावंत व सामाजिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वर संगम कलावंत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयशंकर वाघमारे, राहणार कमलापूर, तालुका पूर्णा यांनी सांगितले की त्यांचे शोरूम ताडकळस येथे असून शोरूम समोर हा रथ उभा करण्यात आला होता. 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्री शोरूम मालकांच्या मुलांनी फोन करून रथाला आग लावल्याची माहिती दिली. त्यानंतर विजय वाघमारे व त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता रथ पूर्णपणे जळालेला दिसून आला. वाघमारे यांनी आरोप केला की रथाजवळ अवघ्या काही फुटाच्या अंतरावर ट्रॅक्टरसह इतर वाहने उभी होती, मात्र त्यांना कोणतीही हानी झाली नसून केवळ रथ ओढून बाहेर काढून जाणीवपूर्वक जाळण्यात आला. त्यामुळे ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सामाजिक द्वेषातून ही घटना घडविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष निवृत्ती हातेआंबिरे पालनकर, पिंपळा भट्टा येथील सरपंच ज्ञानोबा मोरे पाटील, गोर येथील कीर्तनकार दगडू महाराज जोगदंड पाटील, लिंबाजी कनककट्टे, बंडू गाडे, राहुल कांबळे, उपाध्यक्ष शिवाजीराव वंजारी, गंगाखेड तालुका अध्यक्ष धनंजय सातसमुद्र, ज्ञानोबा भिसे पाटील, बाळासाहेब कांबळे तसेच शिव वाघमारे, शुभम वाघमारे, संगम वाघमारे आणि संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी यावेळी माध्यम प्रतिनिधी घटनास्थळी पाहणी करून बातमीचे वार्तांकन केले. घटनेच्या वतीने आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, जळालेल्या रथाची तसेच शोरूमच्या नुकसानीची भरपाई शासनाकडून अथवा संबंधिताकडून मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी ताडकळसचे PI पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांनाही निवेदन देऊन आरोपीला शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आज जे आपल्या ताडकळसमध्ये जे घटना घडलेली, स्वर संगम संगीत साहित्य विद्या शोरूम केंद्रामध्ये जे रथ होता त्या रथाला जाळून टाकण्यात आलेले, काय प्रकार घडला? कोणीतरी मोकार लोक आले. रथ आमचा चांगला होता, व्यवस्थित होता. 2 रुपयाच्यापासून आमची कमाई होत होती आणि उदरनिर्वाह वाहत होता. म्हणजे त्याच्यापासून आमचा उदरनिर्वाह होत होता आमच्या कलावंतांचा. आणि सर्व काही व्यवस्थित चालू असताना रात्री अचानक कोणतरी समाजकंटक आले जे की त्यांना देखवत नाही. त्याचं काय पूर्व वगैरे असं माहीत नाही. विनाकारण आले आणि आमचा रथ पेटून दिला. त्या रथ पेटून दिल्यामुळं नुकसान तर भरपूर झालंच, पण आज आम्ही हातबल झालो ना. आम्हाला आज अक्षरशः इकडे तिकडे बघायची वेळ आली. विनाकारण आमचं हातोनात नुकसान केलं. कमीत कमी 8-10 लाखाचा रथ होता, तर ते 8-10 लाख रुपये गेलेच गेले. पण आता तुम्हाला आम्ही जगायचं कसं आमच्या कलावंतांना? ते आमचे विनाकारण आम्हाला द्वेष भावनेनं रथ जाळून टाकलेला आहे. काय मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे शासनाला की शासनानं आम्हाला योग्य ते ज्यानं आमचा हे रथ फुकून दिला आहे ते गुन्हेगार पकडावे आणि आम्हाला योग्य ती मोबदला मिळावा. मी निवृत्ती संभाजी हातेआंबिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गट, जिल्हा अध्यक्ष ग्रामीण. माझे मित्र आणि पाहुणे विजयराव वाघमारे यांनी मला सकाळी 10:30च्या अंदाजामध्ये कॉल केला आणि सांगितलं की हातेआंबिरे साहेब, माझ्यावर अन्याय झाला. मी धंद्यासाठी पोट भरण्यासाठी आणलेला बाहुबली रथ काही अज्ञान या जाणून बुजून केलेल्या कृत्येमधून माझा रथ जाळून टाकण्यात आला. मी अक्षरशः स्वतः विजय वाघमारे साहेबांच्या स्वर संगम साहित्य शोरूमला भेट दिली आणि बाहुबली रथ
यांची पाहणी केली तर अक्षरशः तो रथ 75% जाळून टाकण्यात आला. त्यामुळे मी वाघमारे साहेबांना विनंती केली की आता आपण ताळकळस पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन देऊ आणि त्या निवेदनामध्ये आपण सविस्तर अशी माहिती लिहू. आणि ती माहिती अशी आहे की वाघमारे साहेबांसोबत माझी चर्चा झाली तेव्हा वाघमारे साहेबांनी मला असं सांगण्यात आलं की हत्यांबिरे, माझा रथ ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी जो रथच्या बाजूला उजव्या आणि डाव्या 2 ट्रॅक्टर होते. या शोरूम ज्यांनी भाड्याने केले त्यांचे मालक आंबोरे साहेब यांचंही ट्रॅक्टर बाजूला, म्हणजे जास्त बाजूला नसून एक जास्त 4 ते 5 फुटाच्या अंतरावर होते. दुसऱ्या बाजूलाही तेवढ्याच अंतरावर दुसरे ट्रॅक्टर होते. परंतु त्या ट्रॅक्टरला कुठलीही नुकसान झालेली नाही. फक्त वाघमारे हे एससी कॅटेगरीमध्ये येतात, महार समाजामधून येतात, म्हणून हे जाणून बुजून केलेलं कृत्य असेल असा आमचा संशय आहे. म्हणून मी पोलीस प्रशासनाला अशी विनंती करेन की आपण जे कृत्य केलेल्या, मग तो अज्ञान असेल या सज्ञान असेल किंवा तो कोणत्याही रूपामधला असो, त्यांनी केलेले कृत्य हे सायबर गुन्हा शाखा परभणी यांच्याकडे इथल्या पोलीस उपनिरीक्षक जगताप साहेबांनाही मी विनंती करेन की आपण हा तपास सायबर शाखेकडे पाठवावा आणि हा गुन्हा केलेला गुन्हेगार यांना शोधून लवकरात लवकर आपण ही कारवाई करावी. आणि जसं तर नाही झालं तर आम्ही विजय वाघमारे यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यामध्ये मग एस.पी. साहेबांची भेट घेऊ, तसेच पूर्णा डी.वाय.एस.पी. साहेब यांची भेट घेऊ आणि इथेही हा प्रकार उघडकीस जर नाही झाला तर आम्ही आयुक्ताकडे या गुन्ह्याची नोंद करू. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि इथं थांबतो. जय हिंद. आज या ठिकाणी माझं नाव सुनील नामदेवराव हत्यांबिरे, राहणार कमलापूर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. इथे असताना माझे मित्र सहकारी विजय शंकरराव वाघमारे यांनी मला सकाळी फोन लावला आणि मला समजलं की हा रथ त्यांचा सौर संगम संघटनेचे आमचे मित्र यांनी हा रथ कुठं मागला होता? UP मागलेला होता हा रथ. आणि हा रथ 8-9-10 लाखाचा रथ होता. आणि हा रथ ह्या काही अज्ञात व्यक्तीनं हा रथ रात्री 12-12:30 वाजता हा रथ जाळलेला आहे. म्हणून आम्ही सर्व त्यांचे मित्र आणि सर्व संघटनेचे आम्ही कार्यकर्ते यांच्यामध्ये सहभागी आहोत आणि यांना हा न्याय मिळावा यासाठी आम्ही तत्परते राहू अशी मी आपल्यासमोर विनंती करतो. जय हिंद. मी असणारा हरिभक्तपारायण दगडू महाराज गौरकर उर्फ दगडू गंगाराम जोगदंड, सौर संघटना मराठवाडा अध्यक्ष. विजय वाघमारे शंकरराव यांनी असणारा विकून रथ पाटीलला मागिला होता आणि हा रथ स्वतंत्र काही पैशातून नाही, मोलमजुरी करून आणि काही बँकेकडून कर्ज फायनान्स घेऊन असा रथाची किंमत सरासरी 12 लाख रुपये आहे. मग हा रथ असणारा काही विरोधकानं, समाजकंटकानं, एक युक्ती असणारी असे काही लोक तर की चांगल्या प्रकारे जगालेत, मेहनत करालेत, हे न सहन झाल्यानं काही समाजकंटकानं, विरोधकानं रात्रीच्या टायमाला असणारा रथ थोडा बाजूला समोर पुढे करून असणारा हा संपूर्ण रथ 100% पूर्ण जळालेला आहे. मग याची असणारी महाराज आमची जी संघटना आहे 70-80 लोकांची,
मग असणारे भयंकर संकटात असणारे विजय वाघमारे आहेत. परिस्थिती असणारी प्रतिकूल आहे. मग शासनानं याच्यावर विचार करून आणि पोलीस खात्यानं ताबडतोब याचा निकाल लावून असणारे जे कोणी असतील ते लवकरात लवकर असणार आम्हाला तिचा शोध घेऊन आरोपीला असणारं अटक करण्यात यावी. जर याचा शोध नाही लागला तर आमची संघटना असणारी महाराज मोर्चा काढून असणारा पूर्ण संघटना एक मतानं असणार या ठिकाणी आम्ही गंभीरपणानं असणारा महाराज जे काय कायद्याच्या नियमाप्रमाणे करून असणार. जर हे शासनानं आणि पोलीस खात्यानं जर नाही योग्य रीतीनं जर निकाल दिला नाही तर आमची जबरदस्त असणारी संघटना संघटना असणारी या ठिकाणी जातीभेदाचा कोण्याही प्रकारचा असणारा प्रकार नाही आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही 70-80 हजार लोक आहोत. हे असणारं प्रत्येक शासनानं विचार करावा आणि विचार करून असणारा आम्हाला योग्य ते न्याय द्यावा. मी असणारा समाज प्रबोधनकार कीर्तनकार आहे. समधर्म समभाव या विषयावर असणारं आपलं धडाडीचं काम आहे आणि प्रत्येक कोण्याही जाती धर्माचा असो अशा संकटात सापडल्याच्या नंतर हे मी कार्य करीत असतो समाजाचं. जय हिंद जय महाराष्ट्र. मी स्वरसंगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे. मी एक कलावंत आहे आणि कलावंत असताना माझी एक संघटना आहे. कलाकारांसाठी या महाराष्ट्रामध्ये सतत मी कार्यरत असतो. कार्यरत असताना तळागाळातील खेड्यापाड्यातील वाड्यातांड्यातील कलावंतांना न्याय मिळवून देण्याचं काम मी सतत या महाराष्ट्रामध्ये करत असतो. पण माझा या महाराष्ट्रामध्ये सतत काम करत असताना स्वतःचं कुटुंब जगवण्यासाठी मी एक स्वतःचं एक कलावंताच्या साहित्याचं एक शोरूम टाकलेलं आहे ताडकस, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या ठिकाणी. आणि त्याच शोरूमच्या ठिकाणी एक UP बिहार येथून एक उत्कृष्ट असा चांगला असलेला एक रथ आम्ही कुटुंबाचं उदारनीय करण्यासाठी आम्ही मागवलेला आहे. जवळपास हे रथ 7-8-10 लाखाचा आहे आणि हा इतका सुंदर आहे की जेणेकरून हा नुसता रथ बघून काही समाजकंटकांच्या पोटामध्ये किंवा आम्ही एक महार समाजाचा असल्यामुळं हे जाणीवपूर्वक कुठल्या तरी विरोधकांनी या ठिकाणी हा रथ दिनांक 2/8/2026 रोजी ताडकस या ठिकाणी संध्याकाळी जवळपास 11:30-12च्या दरम्यान हा रथ जाणीवपूर्वक पेटवून दिलेला आहे, जाळून टाकण्यात आलेला आहे. आणि हा रथ ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणचे ही जी बातमी आहे रथ जळत असतानाची बातमी या माझ्या रूम मालक भारतराव अंबुरे पाटील यांनी मला संध्याकाळी 12:30 वाजता फोनवरून दिली आणि आम्ही तात्काळ ही बातमी संध्याकाळी कळताच घाईघाईनं आम्ही या शोरूमच्या ठिकाणी असताना आम्हाला सतत मी डोळ्यानं पाहिलेलं आहे की आजूबाजूला मालकाचं पण ट्रॅक्टर आहे, दुसरे पण ट्रॅक्टर आहेत आणि आतमध्ये झाकून ठेवलेला रथ होता. खूप सुंदर रथ होता. हा रथ जाणीवपूर्वक तो रथ जाळून टाकलेला आहे. कारण की मला तर वाटतं कुठंतरी मी एक महार समाजाचा असल्यामुळे मी कुठंतरी पुढे जाऊ नये हे त्यांचा हेतू आहे आणि ह्या हेतूने हा रथ जाणीवपूर्वक जाळून टाकण्यात आलेला आहे. माझी एक प्रशासनाला विनंती आहे की मी एक कलावंताचं या महाराष्ट्रामध्ये सतत काम करत असतो. हे कोणाला योग्य वाटते किंवा न वाटते ह्याचं मला माहिती नाही, परंतु मी तळागाळातील कलाकारांना न्याय देण्याचं काम मी या महाराष्ट्रामध्ये करत असतो. यामध्ये जात धर्म कुठलाही न पाहता कलावंत हा एकच जात आणि धर्म आहे ह्या हेतून मी काम करत असतो. परंतु विरोधकांना हे कुठंतरी त्याच्या पोटामध्ये खपलं नाही आणि हा महागड्या किमतीचा रथ या ठिकाणी त्यांनी पेटवून दिलेला आहे. माझी एक स्वरसंगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि माझ्या समावेशचे माझे जे सर्व जाती धर्माचे कलावंत आहेत या कलावंताच्या वतीनं माझी एक शासनाला विनंती आहे की एवढं मोठं माझं नुकसान झालेलं आहे, या नुकसानाची भरपाई ज्या व्यक्तीनं केलेली आहे यांची यावर कठोर कारवाई करावी. त्यांना मीडियाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाने त्यांना तात्काळ पकडण्यात यावे. जर अन्यथा आम्हाला न्याय मिळाला तर या महाराष्ट्रामध्ये सतत जवळपास 50-60-70 हजार लोक या कलावंताचे आहेत. सतत या कलावंतांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या ताडकस या ठिकाणी परभणी या ठिकाणी व महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून आम्ही यांचा तीव्र निषेध करू आणि आंदोलन करू एवढं बोलतो. आणि मला अपेक्षा आहे की शासनाने यावर चांगला एक निवेदन लावून सतत आपापलं काम योग्य करून आम्हाला न्याय द्यावा एवढं बोलतो आणि येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.